मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 32 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग बघूयात। खूप साऱ्या कमेंट आहेत 32 साईजसाठी, तर 32 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण आज कटिंग करणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आता आपण बघा, इथं उंची घ्यायची आहे सर्वात अगोदर। आणि तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजचं कोणत्याही साईजचं कटिंग करताना तो याला शोल्डर किती घ्यायचं, मुंडा गळा रुंदी किती घ्यायचं आणि आडवा आणि उभा टक्स किती घ्यायचा असतो, तो चॅनलवरती व्हिडिओ आपले अपलोड आहे, तो तुम्ही बघू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला ह्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं जाऊन तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। म्हणजे तुम्हाला दुसऱ्या साईजचा व्हिडिओ कट करताना आडवा आणि उभा टक्स मेन इथं हाच असतो, आणि गळा रुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचं तेही त्यामध्ये आहे। तर गळा रुंदी शोल्डर मुंडा जे आहे ते आपण कटोरी ब्लाऊजला, फोटक्स ब्लाऊजला आणि प्रिन्स कट ब्लाऊजला सेमच घ्यायचं असतं। आडवा आणि उभ्या टक्समध्ये चेंजेस करायचे असतात, ते तुम्ही लक्षात ठेवा। आणि ते चार्टमध्ये पूर्ण व्यवस्थित असं सांगितलेलं आहे। तर उंचीमध्येही आपण अर्धा इंच प्रिन्स कटमध्ये मिक्स करत असतो। आणि पाठीमागचा भाग कट करताना पाठीमागच्या भागातलं अर्धा इंच अंतर आपल्याला खालच्या साईडनी कमी करायचं आहे, तेही मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं दाखवणार आहे। तर बघा, सर्वात अगोदर आपण इथं उंची घेतलेली आहे। आपली तयार ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स केलं म्हणजे 14, आणि आपण प्रिन्स कटचा ब्लाऊज कटिंग करत आहोत म्हणून आपण अर्धा इंच अंतर मिक्स केलेलं आहे। म्हणजे आपण इथं 14.5 इंच अंतर घेतलेलं आहे। 14.5 इंच अंतर समोरच्या पार्टसाठी, पाठीमागचा ज्यावेळेस आपण पार्ट कट करू त्यावेळेस आपण खालच्या साईडने अर्धा इंच अंतर मार्किंग करून कट करायचं आहे, आणि मग पाठीमागचा भाग तयार करायचा आहे। तर तो पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। तर आता आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे। गळारुंदी आहे आपली 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे। 32 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून गळारुंदी जी आहे ते आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे। शोल्डर आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे। समोरचा गळा तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे। 6 इंच घेतलेला आहे मी इथं, म्हणजे 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिनसाठी 6 इंच घेतलेला आहे। 6 इंच गळा घेतल्यानंतर आपल्याला इथंही 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे, आणि आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे। बॉक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ब्लाऊजला समोरच्या गोलाकार देऊन घ्यायचा आहे। व्यवस्थित असा गोलाकार दिलेला आहे। आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे, आणि मुंडा घेताना आपल्याला 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे। 32 साईजचा ब्लाऊज आहे आपला म्हणून 5.25 इंच इथं आपण मुंडा घेतलेला आहे। इथंही आपण वरती 3 इंच घेतलं आहे, तर इथंही आपलं बरोबर 3 इंच आहे का बघायचं, आणि मगच मार्किंग करायचं। तर म्हणजे कमी जास्त होऊ नये म्हणून आपण डबल माप टाकायचं आहे। तर बघा, खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला 32 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग दाखवत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। 8 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपल्याला अगोदर आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। हे आहे ते आपण असं मार्किंग करून घेतलेलं आहे। हे केल्याच्या नंतर आता आपल्याला मुंडेचे आकार देऊन घ्यायचे आहे। त्याच्या अगोदर आपण हे जे आहे ते आपण मार्किंग करून घेऊयात बरोबर असं। म्हणजे हा आपला छातीचा चौथा भाग आहे। हे आपलं मार्किंग झालेलं आहे। तर आता आपल्याला मुंड्याचे आकार देण्यासाठी पाठीमागचा जो मुंडा आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे, समोरचा मुंडा आहे तो 1 इंचाचा घ्यायचा आहे। तर मुंड्याचे आकार देताना आपल्याला, तर बघा, आपण असं व्यवस्थित आपल्या साईडला करून घ्यायचं आहे, आणि आकार व्यवस्थित असा द्यायचा आहे। तर बघा, इथून आपल्याला सुरुवात करायची आहे, आणि हे असा आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। हा आपला पाठीमागचा मुंडा आहे। समोरच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे, आणि आपल्याला हे असा आकार देऊन घ्यायचा आहे। हे व्यवस्थित आकार आले तर ब्लाऊजमध्ये आपल्या प्रॉब्लेम येत नाही। आता मुंड्याचे पण आकार आपले दिलेले आहेत। आता आपण प्रिन्स कटचं मार्किंग करायचं आहे। प्रिन्स कटचं मार्किंग करताना नेहमी आपल्याला काय करायचं आहे, आडवा आणि उभा टक्स घ्यायचा आहे। आडवा टक्स किती इंचाचा आणि उभा टक्स किती इंचाचा ते बघूयात। आता आपण 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपल्याला जितका आपण आडवा टक्स घेतो तेवढाच आपण उभा टक्स घ्यायचा असतो। हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। तर चार्टमध्ये ते पूर्ण माहिती दिलेली आहे। तर बघा, आपण 32 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून इथं 3.5 इंच घेतलेला आहे आपण, वरतीही आपण 3.5 इंच घ्यायचं आहे।
बघा हे 3.5 इंच घेतलेलं आहे. 3.5 इंच घेतल्याच्या नंतर आता काय होतं, आपण इकडच्या साईडला 1.5 इंच घेतो, गोल आकार देऊन असा आकार देत असतो. तर एखाद्या वेळेस काय होतं, ते व्यवस्थित आकार जमत नाहीत. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, इकडच्या साईडला 1.25 इंच घ्या आणि इकडच्या साईडला 1.25 इंच घ्या. म्हणजे टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घ्या. एक साईडला घेतलं तरीही चालतं किंवा इकडच्या आणि इकडच्या साईडला घेतलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे. तर आपण इकडल्या साईडला 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे बघा, आणि इकडच्या साईडला आपण 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. पाऊण इंचावरती मार्किंग केलेलं आहे. पाऊण इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला हे आहे ते असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही टक्स दिला ना तरी पण ब्लाऊज आपला परफेक्ट येईल. तुम्ही नक्की एकदा असा कट करून बघा, ब्लाऊज आहे तो एकदम व्यवस्थित येईल. हे आपलं टक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला गोल आकार कुठपर्यंत द्यायचा आहे, जो 1 इंचाचा मुंडा असतो आपला तिथपर्यंत आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर गोलाकार तर आपण व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. आपला असा व्यवस्थित असा आकार, असं सहज गोल आकार आपल्याला इथून द्यायचा आहे. आणि आकार देताना आपल्याला बरोबर कोपऱ्यामध्ये न देता बाहेरचं थोडंसं बाहेर यायचं आहे. आणि 1 इंचाचा जो आपला मुंडा आहे तर असा व्यवस्थित आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर हा आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता पुढचं आपण मार्किंग कसं करायचं ते बघूयात. अशा पद्धतीनं तुम्ही गोलाकार द्यायचा आहे आपल्याला इथं, आणि एकदम कडेला द्यायचा नाही, कोपऱ्यामध्ये न देता आपण अलीकडे घेतलेला आहे. 1 इंचाचा मुंडा आहे तिथपर्यंतच आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपण इथं 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. म्हणून आपल्याला इकडच्या साईडला काय करायचं आहे तर बघूयात. आपण इकडच्या साईडला हे 1.5 इंचाचं घेतलेलं आहे, म्हणून इकडं आपण 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे. कारण आपण फिटिंगमध्ये आपला ब्लाऊज कमी पडतो, म्हणून आपण इथं 1.5 इंच ते इकडच्या साईडला आपण इथं 1.5 इंचावरती बरोबर मार्किंग करायचं आहे. वरती आपण अर्धा इंच घ्यायचं आहे. म्हणजे आपण ब्लाऊज शिवताना आपला शिलाई मार्जिन वरती इथलं जातं ह्या टक्सचं आणि इथलं, म्हणून आपण हे वरती अर्धा इंच, इकडच्या साईडला 1.5 इंच हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे. आणि हे मार्जिन जे वाढवून घेतलेलं आहे ते फक्त आपलं समोरच्या भागासाठी आहे. पाठीमागचा भाग कट करू त्यावेळेस आपण उंचीमधलं आणि हे शिलाई मार्जिन घेतलेलं अंतर आहे ते पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला पाहिजे नसतं, ते कट करायचं आहे. हे तुम्ही छोटे छोटे पॉईंट आहे ते लक्षात ठेवले ना तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतो. म्हणजे 1.5 इंच अंतर वाढवलेलं पाठीमागं नाही घ्यायचं आणि अर्धा इंच वाढवलेलं अंतर हे आपण पाठीमागच्या भागामध्ये कट करायचं आहे. तर बघा मी इथं व्यवस्थित असं तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे. 32 साईजचा आपला हा प्रिन्स कट आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही मार्किंग करून घ्या. तर आता हे पूर्ण मार्किंग झालेलं आहे. तर आता आपण कटिंग करायचं आहे. कटिंग कसं करायचं, कटिंग करताना बघा अगोदर आपण इकडच्या साईडनी 1.5 इंचाचं जे मार्जिन आहे आपलं इकडून कट करायचं आहे. अगोदर हे कट केल्याच्या नंतर आपल्याला आणि हे आपल्याला इकडच्या साईडचं हे असं मुंड्याचे आकार कट करायचं आहे. अगोदर आपल्याला 1.5 इंचाचा जो मुंडा आहे तो कट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे जे आहे ते कट करून घ्यायचे आहेत. हे झाल्यानंतर आपल्याला इथं गळा रुंदी जे आहे ते गळा रुंदी कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पाठीमागचा गळा कमी असेल तर फक्त गळा रुंदीला कट मारा. आता आपला इथं पाठीमागचा गळा ही उंची जास्त आहे, त्यामुळे मी इथं दोन्ही आकार कट करून घेतलेले आहेत. हे आकार कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता दोन्ही पार्ट आहेत ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे पाठीमागचा आणि समोरचा, म्हणजे आपल्याला पाठीमागच्या भागाचं आणि समोरच्या भागाचं व्यवस्थित असं कटिंग करता येईल. तर आपण आता हा पाठीमागचा भाग आहे तो साईडला ठेवूया आणि आपण समोरच्या भागाचं आहे ते मार्किंग करायचं आहे, कटिंग करायचं आहे. तर टक्स आहे ते अगोदर कट करायचे असे, हे असे टक्स कट करायचे अगोदर आपल्याला हे, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते आपल्याला इथपर्यंत कट करायचं आहे. इथपर्यंत कट केल्याच्या नंतर आपल्याला हे 1 इंचाचा जो मुंडा आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे. हे आपलं तयार झालेलं आहे. तर हे तयार झाल्याच्या नंतर आता आपण हे जे आहे ते इकडं आपण
थोडंसं क्रॉसमध्ये असं कट करायचं असतं, थोडंसं अर्धा इंच, म्हणजे आपलं फक्त हे जे अंतर आपण वाढवून घेतलेलं असतं ते फक्त समोरच्या भागासाठीच असतं. आणि इकडच्या साईडनीही आपण इथून असं वरती अर्धा इंचापर्यंत असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही मार्किंग करूनही कट करून घेऊ शकता, म्हणजे अर्धा इंच अंतर फक्त एवढ्याच भागासाठी आपल्याला घ्यायचं असतं. तर बघू शकता तुम्ही प्रिन्स कटचं आपलं एकदम छान असं आपलं कटिंग झालेलं आहे. कटोरीसारखी आपली प्रिन्स कटची कटोरी एकदम व्यवस्थित अशी गोल आलेली आहे. अशी कटोरी गोल आल्यामुळं काय होतं, इथं पप बसत नाही. काय होतं, टक्स घेतात पण इथं व्यवस्थित बसत नाही, फुगा पडतो, इथं तर फुगा पडतो आणि व्यवस्थित बसत नाही. ही तुम्ही बघू शकता प्रिन्स कटची कटोरी आहे, पण कटोरी ब्लाऊजसारखा हिला आकार आलेला आहे. तर हे आपलं समोरच्या भागाचं कटिंग आहे. तर आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग बघूया. पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना आता आपल्याला हे जे आहे ते आपल्याला असं फोल्डिंग करून घेऊन हे कट करायचं आहे. म्हणजे वरती अर्धा आणि खाली 1.5 इंच जे अंतर आपण वाढवून घेतलेलं होतं ते अगोदर कट करायचं आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडनी बरोबर अर्धा इंच अंतर आपल्याला मार्किंग करून कट करायचं आहे उंचीमधलं. हे पॉईंट आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवून कट करायचे, म्हणजे आपला ब्लाऊज समोरचा पाठीमागचा कमी जास्त होणार नाही. आता तुमच्या ब्लाऊजला जेवढं तुमची गळारुंदी द्यायची आहे तेवढी तुम्ही पाठीमागच्या साईडनी गळ्याची उंची, गळारुंदी तीच ठेवायची आहे, गळ्याची उंची. तर गळ्याची उंची पाठीमागची आपली गळा आपला आहे 9 आहे, त्यामध्ये मार्जिन अर्धा इंच 9.5. परत इथं आपण 2.25 इंचच गळारुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला हे असं मार्किंग करायचं आहे. आणि जसा तुम्हाला हवा तसा इथं तुम्ही ब्लाऊजला आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथं खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. इथं चौकोनी आकार ठेवला ना आपण परत कुठलाही आकार आपल्याला देऊ शकतो, जो पाहिजे तो आकार आपण देऊ शकतो. तर हे पाठीमागचा भाग आहे आपला. तुम्ही बघू शकता मुंडेचे आकार कसे व्यवस्थित आहेत आपले. अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचा भागाचं कटिंग करायचं आहे, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल. हे बघा आपला हा समोरचा पार्ट आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार. चार्टही देणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या चार्टमुळे तुम्ही दुसऱ्या साईजचे व्हिडिओ नक्की सहज कट करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि आणखीन दुसरे व्हिडिओ पाहिजे असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण